नमस्कार. आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज. वाढवणा हद्दीत 5.87 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकास अटक. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात लातूर पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत तब्बल 5,87,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 1,87,200 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे 4 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी बलेनो कार जप्त करण्यात आली असून या प्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे. 22 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईच्या अनुषंगाने वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी हाडी ते शिरूर ताजबंद मार्गावरून बलेनो कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन संबंधित रस्त्यावर सापळा रचला. काही वेळातच MH5 DH 5266 क्रमांकाची संशयित बलेनो कार तिथे आली. पोलिसांनी कार थांबवून चालकाला ताब्यात घेत झडती घेतली असता मागे सीटवर तसेच डिक्कीत पोत्यांमध्ये विमल पान मसाला आणि V1 सुगंधित तंबाखूच्या बॅगसह एकूण 1,87,200 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले अंदाजे 4 लाख रुपये किमतीची बलेनो कारही जप्त केली. या प्रकरणी मुबीन सिद्दीक सय्यद वय 29 वर्षे राहणार दर्गापूर अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या विरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात कलम 123, 274, 275, 223 BNS अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, मनोज खोसे, आनंद हल्लाळे व प्रवीण कोडसुरे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या धंद्यातील संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हालसे करीत आहेत. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, उदगीर, लातूर.